नमस्ते मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी निघालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही 7वी पास, 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर असाल तरी सुद्धा इझिली अप्लाय करू शकणार आहात। महिला पुरुष दोन्ही कॅन्डिडेट इथं पात्र आहेत आणि दोघांनाही सेम प्राधान्य दिले जाणार आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ही जाहिरात आल्यामुळे तुम्हाला जर मराठी लँग्वेज येत असेल तर नक्की या जॉबसाठी अप्लाय करा। आणि या जाहिरातीमध्ये बऱ्याच अशा पोस्ट आहेत ज्यामध्ये तुम्हाला अनुभवाची सुद्धा आवश्यकता नाही। जर तुम्ही फ्रेशर्स असाल तरी सुद्धा इथे इलिजिबल राहणार आहात आणि बऱ्याच अशा पोस्ट आहेत ज्यामध्ये तुमचं डायरेक्ट सिलेक्शन इथं घेतलं जाणार आहे मुलाखतीद्वारे। तुम्हाला एक्झाम द्यायची सुद्धा आवश्यकता नाही। तर ह्या पोस्ट कुठल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामधून निघालेल्या आहेत, पात्रता काय लागणार आहे आणि शेवटची तारीख कधी आहे, सर्वांची डिटेलमध्ये माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण वॉच करायचा आहे। सो हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भरणे स्वागत करते तुमच्या आजच्या नवीन आणि लेटेस्ट अपॉर्च्युनिटीमध्ये। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। धुळे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच ही जाहिरात धुळे जिल्ह्यातील आलेली आहे। या भरतीमध्ये एकूण 35 रिक्त पदे भरल्या जाणार आहेत। या भरतीमध्ये खालील पदांसाठी भरती होणार आहे: औषध निर्माता, प्रयोगशाळा तज्ज्ञ, लॅब असिस्टंट, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, ANM, अन्न निरीक्षक, ड्रेसर आणि दाई। या पदांकरिता एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत। म्हणजेच औषध निर्माताकरिता 5 पदे, प्रयोगशाळा तज्ज्ञकरिता 3 पदे, लॅब असिस्टंटकरिता 2 पदे, सार्वजनिक आरोग्य परिचारिकाकरिता 3 पदे, परिचारिकाकरिता 7 पदे, ANM करिता 1 पद, अन्न निरीक्षककरिता 1 पद, ड्रेसरकरिता 3 पद आणि दाईकरिता 10 पदे, असे एकूण 35 पदांची ही मेगा भरती धुळे जिल्ह्यात होत आहे। आता बघूया शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे। सो पहिला पद आहे औषध निर्माता। या पदाकरिता औषध निर्माण शास्त्रातील पदवी आवश्यक आहे। प्रयोगशाळा तज्ज्ञ पदासाठी रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र विषयातील पदवी तसेच DMLT आवश्यक आहे। लॅब असिस्टंट पदाकरिता संबंधित विषयातील पदवी आणि DMLT डिप्लोमा आवश्यक आहे। सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदासाठी JNM आणि पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स आवश्यक आहे। ANM पदाकरिता ANM कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। ड्रेसर पदाकरिता 10वी आणि ड्रेसर कोर्स आवश्यक आहे। तसेच दाई पदाकरिता किमान 7वी उत्तीर्ण आणि दाई कोर्स आवश्यक आहे। तर ह्या अशा जाहिराती तुमच्यासाठी आलेल्या आहेत। मस्त पोस्ट आहेत। 7वी पासून 10वी किंवा तुमच्या पदवी झालेला असेल तरी सुद्धा इथे तुम्ही इझिली अप्लाय करू शकणार आहात। या भरतीसाठी वयोमर्यादा किमान 38 ते 43 वर्षापर्यंत दिलेली आहे। पगाराबद्दल बोलायचे झाले तर बहुतेक पदांसाठी 23,485 प्रति महिना वेतन दिले जाणार आहे आणि लॅब असिस्टंट पदासाठी 22,485 प्रति महिना पगार आहे। तर दाई पदासाठी 20,985 प्रति महिना वेतन तुम्हाला मिळणार आहे। या भरतीसाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे तुमची घेतली जाणार आहे। मुलाखतीची तारीख लवकरच आलेली आहे, 13 मार्च 2026 राहणार आहे। मुलाखतीचा पत्ता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि मुलाखतीसाठी जायचे आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायचा आहे। आता पाहूया दुसरी महत्त्वाची भरती अपडेट। NHM धारा 20 भरती 2026। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धारा 20 अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली। या भरतीमध्ये लॅब असिस्टंट पदासाठी भरती होणार आहे। या भरतीमध्ये फक्त एकच रिक्त जागा भरली जाणार आहे, पण तुम्हाला 12वी पास जर तुम्ही असाल तरी सुद्धा इथे इलिजिबल राहणार आहात। तसेच DMLT कोर्स पूर्ण तुमचा झालेला असावा। वयोमर्यादा खुला प्रवर्गाकरिता 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गाकरिता 43 वर्षे इथं मागितलेलं आहे। या पदासाठी 581 रुपये प्रतिदिन वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। तर हे बेस्ट अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी राहणार आहे। या भरतीमध्ये निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारेच होणार आहे। मुलाखतीची तारीख तुम्हाला 16 मार्च 2026 दिलेली आहे। खाली मी पत्ता देते, त्या पत्त्यावर तुम्हाला तुमची अर्ज सादर करायचे आहे आणि मुलाखतीसाठी तुम्हाला जायचे आहे। आता पाहूया आजची तिसरी आणि महत्त्वाची भरती अपडेट। महावितरण नाशिक भरती 2026। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण नाशिक अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे। या भरतीमध्ये एकूण 57 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत।
या भरतीमध्ये खालील पदांसाठी भरती होणार आहे. अभियांत्रिकी पदवीधारक 41 जागा, वाणिज्य पदवीधारककरिता 16 जागा. तर ह्या 2 पोस्टकरिता अशा एकूण 57 जागा भरल्या जाणार आहेत. BE किंवा BTech इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंगची पदवी तुम्हाला असणे आवश्यक आहे अभियांत्रिकी पदवीधारक पदासाठी. आणि वाणिज्य पदवीधारक पदाकरिता तुम्हाला आर्ट किंवा कॉमर्स शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुमचं आर्ट झालेलं असेल, कॉमर्स झालेला असेल किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही या जॉबसाठी इलिजिबल राहणार आहात. किमान वय तुमचे 18 वर्षे असायला हवे. पगाराबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला इथं अभियांत्रिकी पदवीधारककरिता 9,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे. वाणिज्य पदवीधारककरिता 8,000 प्रति महिना स्टायपंड इथं तुम्हाला मिळणार आहे. तर या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. उमेदवारांनी 17 मार्च 2026 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रे उपस्थित राहणे इथं आवश्यक आहे. आणि तुम्हाला मेरिट लिस्टच्या नुसार तुमच्या इथं सिलेक्शन होणार आहे. नोकरीचे ठिकाण तुमच्या नाशिक राहणार आहे. तर आज आपण 3 जिल्ह्यामधल्या जाहिराती बघितलेल्या आहेत. धुळे जिल्हा, धारावी आणि नाशिक जिल्हा. तुम्ही पण ह्या जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल किंवा महाराष्ट्रातून कुठूनही बिलॉंग करत असाल तरीसुद्धा तुम्ही या पोस्टकरिता इलिजिबल राहणार आहात. नक्की अप्लाय करा. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती समजली असेल. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण त्या जिल्ह्याशी रिलेटेड मी जॉब अपडेट लवकरात लवकर तुमच्याकरिता घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अजून अशाच नवीन जाहिराती पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण मी डेलीच वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी, पार्ट टाइम अपॉर्च्युनिटी, बिझनेस आयडिया आणि ऑनलाईन अर्निंग आयडिया तुमच्यासाठी डेली घेऊन येतात. सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावी म्हणून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. चला तर मग भेटूया तसेच नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.